नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. आई जगदंबेच्या चरणी सादर प्रणाम. शक्तिपीठ यात्रेच्या या पवित्र मालिकेत आज आपण मनाने प्रवास करणार आहोत एका अत्यंत अद्भुत, गूढ आणि दिव्य शक्तिस्थानाकडे. आजचा आपला विषय आहे ज्वालामुखी शक्तिपीठ. हे असं मंदिर आहे जिथे देवीचं रूप दगडी मूर्तीमध्ये नाही तर पृथ्वीच्या गर्भातून अनंत काळात जळणाऱ्या दिव्य ज्वालामध्ये प्रकट झालेलं आहे. भक्तांच्या श्रद्धेनुसार या ज्वाला म्हणजे आईचं साक्षात तेज. आजचा हा भक्तिप्रवास कथा, श्रद्धा, श्लोक आणि शांत चिंतनात आईच्या चरणी अर्पण करूया. क्षणभर मन शांत करा, डोळे मिटा, आईचं नाव घ्या. जर तुम्हाला देवी उपासना मनापासून आवडत असेल, शक्तिपीठांची कथा ऐकताना मन शांत होत असेल आणि अध्यात्मनाच्या वाटेवर चालण्याची ओढ असेल तर हा चॅनल खरंच तुमच्यासाठी आहे. इथे आपण केवळ माहिती नाही तर भक्तीचा अनुभव एकत्र शेअर करणार आहोत. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक सोमवारी रात्री आपण एका पवित्र शक्तिपीठाची कथा, त्याचं पौराणिक महत्त्व आणि त्या ठिकाणाशी जोडलेली भक्ती परंपरा एकत्र अनुभवणार आहोत. म्हणून या भक्तिरसाच्या यात्रेत माझ्यासोबत नक्की जोडून राहा. आजच्या प्रवासात आपण भेट देणार आहोत ज्वालामुखी शक्तिपीठ या अद्भुत शक्तिपीठाला. हिमालयाच्या पवित्र कुशीत वसलेलं एक अत्यंत दिव्य आणि गूढ शक्तिस्थान आहे ज्वालामुखी शक्तिपीठ. हे मंदिर हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात आहे. उंच पर्वत, हिरवीगार दऱ्या, थंडगार वारे आणि निसर्गाच्या शांततेनं भरलेली ही भूमी भक्तांना पहिल्या क्षणी मोहून टाकते. मंदिराकडे जाणारा रस्ता हळूहळू पर्वतांमधून पुढे सरकत जातो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवी झाडं, छोटे गाव आणि दूरवर दिसणारे हिमालयाचे डोंगर. या परिसरात प्रवेश करताच मनात एक वेगळी शांतता निर्माण होते, जणू काही आई स्वतः भक्तांना आपल्या चरणी बोलवत आहे. मंदिराच्या परिसरात पोचल्यानंतर भक्तांच्या मुखातून एकच जयघोष निघतो, जय माता दी. या मंदिराचं सर्वात अद्भुत वैशिष्ट्य म्हणजे येथे देवीची पारंपरिक मूर्ती नाही. मंदिराच्या गाभाऱ्यात पृथ्वीच्या गर्भातून छोट्या छोट्या ज्वाला सतत प्रज्वलित होत असतात. शेकडो वर्षापासून या ज्वाला अखंड पेटत आहेत. भक्तांचा विश्वास आहे की या ज्वाला म्हणजे स्वतः आईचं साक्षात रूप आहे. या दिव्य ज्वालांना दर्शन घेताना मन आपोआप नम्र होतं आणि भक्तांच्या हृदयात फक्त एकच शब्द उमटतो, जय माता दी. हिंदू पुराणामध्ये एक अत्यंत भावनिक आणि गूढ कथा सांगितली जाते. देवी सती या भगवान शिव यांच्या अर्धांगिनी होत्या. सतीचे पिता होते दक्ष प्रजापती. दक्ष प्रजापतींनी एक भव्य यज्ञ आयोजित केला. संपूर्ण देवतांना आमंत्रण दिलं, पण त्यांनी भगवान शिवांना आमंत्रित केलं नाही. हे ऐकूनही देवी सती आपल्या पित्याच्या यज्ञाला गेल्या. परंतु त्या ठिकाणी दक्ष प्रजापतींनी भगवान शिवांचा अपमान केला. आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्यामुळे देवी सती अत्यंत व्यथित झाल्या आणि त्यांनी त्या यज्ञकुंडात स्वतःचा देह अर्पण केला. ही माहिती समजतात भगवान शिव दुःखाने व्याकुळ झाले. ते सतीचा देह खांद्यावर घेऊन संपूर्ण ब्रह्मांडभर फिरू लागले. दुःख आणि क्रोधाने भरलेल्या शिवाने तांडव सुरू केले. त्यांच्या या तांडवामुळे संपूर्ण सृष्टीचा नाश होण्याची भीती निर्माण झाली. तेव्हा भगवान विष्णू याने सृष्टीचं रक्षण करण्यासाठी आपलं सुदर्शन चक्र चालवलं. त्या चक्राने देवी सतीच्या शरीराचे अनेक तुकडे झाले आणि ते पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी पडले. जेथे जेथे ते अवयव पडले तेथे तिथे शक्तिपीठ निर्माण झाली. असं मानलं जातं की ज्वालामुखी शक्तिपीठ येथे देवी सतीची जीभ पडली आणि त्या दिव्य शक्तीमुळे या ठिकाणी पृथ्वीच्या गर्भातून दिव्य ज्वाला प्रकट झाल्या. या ज्वाला म्हणजे आईचं शक्तिपीठ, अनंत आणि अखंड प्रतीक मानलं जातं. आजही या मंदिरात त्या ज्वाला अखंड प्रज्वलित आहेत. जणू काही आईचं दिव्य तेज आजही या भूमीत जिवंत आहे. ज्वालामुखी शक्तिपीठ या मंदिराचं सर्वात आश्चर्यकारक आणि दिव्य वैशिष्ट्य म्हणजे इथल्या पवित्र ज्वाला. या ज्वाला साध्या अग्नीच्या नाहीत. भक्तांच्या श्रद्धेनुसार या ज्वाला म्हणजे स्वतः आईचं साक्षात तेज आहे. विशेष म्हणजे या ज्वाला कधीही विझत नाहीत. शेकडो वर्षांपासून त्या अखंड प्रज्वलित आहेत. पावसाळा असो, वादळ असो किंवा कठीण परिस्थिती, तरीही या ज्वाला सतत जळत राहतात. मंदिराच्या गाभाऱ्यात पृथ्वीच्या गर्भातून छोट्या छोट्या ज्वाला प्रकट होतच असतात. या ज्वालांना देवी ज्वाला असं म्हटलं जातं.
मंदिरात अशा 9 पवित्र ज्वाला आहेत आणि प्रत्येक ज्वाला देवीच्या वेगवेगळ्या रूपाचं प्रतीक मानलं जातं. भक्त जेव्हा या दिव्य ज्वालांचं दर्शन घेतात तेव्हा त्यांच्या मनात एक विलक्षण शांतता निर्माण होते. अनेक भक्त सांगतात की त्या क्षणी जणू काही आई स्वतः त्यांच्याजवळ उभी आहे. त्या ज्वालाचं तेज भक्तांच्या मनातील अंधार दूर करतं आणि त्यांना श्रद्धा, धैर्य आणि आशेची नवीन ज्योत देते. म्हणूनच या दिव्य ज्वालांचं दर्शन भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि अविस्मरणीय अनुभव ठरतो. आता काही क्षण आपण आईच्या चरणी मन शांत करून अर्पण करूया. हा एक अत्यंत पवित्र श्लोक आहे जो देवीच्या सर्वव्यापी शक्तीची आठवण करून देतो. या देवी सर्वभूषेतु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या श्लोकाचा अर्थ असा की जी देवी सर्व जीवांमध्ये शक्तीच्या रूपात वसलेली आहे त्या देवीला वारंवार नमस्कार असो. आता काही क्षण डोळे हलकेच मिटा. मनात आईचं तेजस्वी आणि करुणामयी रूप धरा. समोर दिव्य ज्वाला प्रज्वलित होत आहेत असं मनात कल्पना करा. जणू त्या ज्वाला ज्वालामुखी शक्तिपीठ येथील पवित्र ज्वाला आहेत. त्या ज्वालांच्या प्रकाशात तुमच्या मनातील अंधार हळूहळू दूर होत आहे. तुमची चिंता, तुमची भीती, तुमचं दुःख सगळं आईच्या चरणी अर्पण करा आणि मनात फक्त एकच प्रार्थना करा, आई माझ्या जीवनात शांती, धैर्य आणि श्रद्धा दे. जेव्हा भक्त ज्वालामुखी शक्तिपीठ येथे दर्शनासाठी येतात तेव्हा मंदिराच्या परिसरात पाऊल टाकताच एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा जाणवू लागते. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर भक्तांची गर्दी असते. हातात फुलं, नारळ, प्रसाद आणि मनात अपार श्रद्धा. मंदिराच्या प्रांगणात सतत एकच जयघोष ऐकू येतो, जय माता दी. गाभाऱ्यात प्रवेश करताना घंटानादाचा आवाज संपूर्ण वातावरण भरून टाकतो. धूप आणि अगरबत्तीचा सुगंध हवेतील प्रत्येक श्वासात मिसळलेला असतो आणि जेव्हा भक्त त्या दिव्य ज्वालांचं दर्शन घेतात तेव्हा त्यांच्या मनात एक विलक्षण शांतता निर्माण होते. अनेक भक्त सांगतात की त्या क्षणी जणू काही आई स्वतः आपल्या भक्तांकडे करुणेने पाहत आहे. त्या ज्वालाचं तेज भक्तांच्या मनातील अंधार दूर करतं आणि त्यांच्या जीवनात नवीन आशा आणि श्रद्धेची ज्योत प्रज्वलित करते. म्हणूनच या पवित्र मंदिरात येणं भक्तांसाठी केवळ दर्शन नसतं, तो असतो आईच्या दिव्य उपस्थितीचा एक अद्भुत अनुभव. जेव्हा भक्त ज्वालामुखी शक्तिपीठ येथे दर्शनासाठी येतात तेव्हा मंदिराच्या परिसरात पाऊल टाकताच एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा जाणवू लागते. मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवर भक्तांची गर्दी, हातात फूल, प्रसाद आणि ओठावर एकच जयघोष, जय माता दी. गाभाऱ्याजवळ पोचतात घंटानादाचा गंभीर नाद संपूर्ण वातावरण भारून टाकतो. धूप, दीप, अगरबत्तीचा सुगंध हवेच्या प्रत्येक कणात मिसळलेला असतो आणि जेव्हा भक्त त्या दिव्य ज्वालांचं दर्शन घेतात त्या क्षणी वेळ थांबून जातो. त्या ज्वालाचं तेज फक्त डोळ्यांना दिसत नाही तर ते थेट भक्तांच्या मनाला स्पर्श करतं. अनेक भक्त सांगतात की त्या क्षणी जणू काही आई स्वतः आपल्या भक्तांकडे करुणेने पाहत आहे असं वाटतंय. त्या दिव्य ज्वालांच्या सानिध्यात मनातील भीती दूर होते आणि हृदयात श्रद्धेची नवी ज्योत प्रज्वलित होते. म्हणूनच या मंदिरात येणं फक्त दर्शन नसतं, तो असतो आईच्या दिव्य उपस्थितीचा एक अविस्मरणीय अनुभव. असं मानलं जातं की ज्वालामुखी शक्तिपीठ या पवित्र स्थळी मनापासून केलेली प्रार्थना आईपर्यंत नक्की पोचते. भक्त जेव्हा आपल्या मनातील दुःख, चिंता आणि वेदना आईच्या चरणी अर्पण करतात तेव्हा त्यांना एक वेगळी शांती अनुभवायला मिळते. अनेक भक्त सांगतात की येथे येऊन दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. आईच्या कृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होतात. या पवित्र ज्वालांच्या साक्षीने भक्तांच्या मनात नवीन आशा, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणूनच हजारो भक्त दररोज या पवित्र स्थळी येतात आणि आईच्या चरणी नतमस्तक होतात, कारण त्यांना ठाऊक असतं आईच्या दरबारात मनापासून केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही. आज आपण ज्वालामुखी शक्तिपीठ या अद्भुत आणि दिव्य शक्तिपीठाचं महत्त्व जाणून घेतलं, जिथे देवीचं तेज मूर्तीमध्ये नाही तर पृथ्वीच्या गर्भातून अनंत काळ प्रज्वलित राहणाऱ्या पवित्र ज्वालाच्या रूपात प्रकट झाला आहे. या दिव्य ज्वाला आपल्याला एक संदेश देतात की श्रद्धेची ज्योत आपल्या मनातही नेहमी प्रज्वलित राहिली पाहिजे. आई जगदंबा तुमच्या आयुष्यात शक्ती, धैर्य आणि मनशांती देवो.
जर तुम्हाला हा आध्यात्मिक प्रवास आवडला असेल तर भक्ती यात्रेत माझ्यासोबत नक्की जोडून राहा. आणि ही माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकात. पुढच्या सोमवारी रात्री आपण आणखी एका पवित्र शक्तिपीठाची अद्भुत कथा अनुभवणार आहोत. तोपर्यंत मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन भक्तिमय प्रवासात नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.